नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। आज आम्ही निघालो आहे कारबूट सेलमध्ये जाण्यासाठी। तर इंग्लंडमध्ये कारबूट सेल काय असतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बऱ्याच दिवसापासून आमचं सुरू होतं जाण्याचं, तर आज शेवटी मुहूर्त निघाला आहे आणि हा कारबूट सेल असतो फक्त संडेला। आत्ता आम्ही पोहोचले कारबूट सेलमध्ये, बस आम्ही एंटरच केलं आहे। तर इथे सगळ्यात पहिले एक व्हॅन ठेवली आहे एंटर करण्याच्या आधी, म्हणजे समोर जाऊन एंट्रन्स तिकीट पण आहे। तर ह्या व्हॅनमध्ये काय काय सामान ठेवलं आहे, तर कॅट फूड आहे, डॉग फूड आहे, तर 2 पॅकेट्स 1 पाऊंडला। त्यानंतर टिश्यू पेपर्स आहेत, वाइप्स आहेत, बिन बॅग्स आहेत आणि सुरुवातीला काही क्रिस्प्सचे पॅकेट्स, कुकीज, बिस्किट्स वगैरे ठेवलेले होते। आता इथून आम्ही तिकीट घेतो। तर पाऊंडच्या आधी एंट्री केली तर 5 पाऊंडला एक तिकीट आहे। पाऊंड नंतर जर आपण आलो तर आता 1 वाजता तर आम्ही 2 तिकीटं घेतले आणि अंडर 12 फ्री आहे 2 पाऊंड। तर इथे कार्स वगैरे ठेवले आहेत। इथून येता स्टॉल सुरू होतात, तर इथे 25 असे काही पेन्स टॉयज ठेवलेले आहेत। मेटलच्या कार्स आहेत आणि त्या 25 पेन्स ईच, म्हणजे 25 रुपयाला एक कार। आणि काही टॉयज हे आहे 1 पाऊंड किंवा 50 पेन्सला, 50 रुपयाला, 100 रुपयाला असे। एवढे सगळे तर शॉप्स एवढे सगळे स्टॉल इथे लागले आहेत जे कार्स असतात त्याच्या बुक्स आणि मध्ये सगळ्यात सेल शेवटी लावलेले तिकडे आईस्क्रीम हे व्हॅन यांनी पण इथे आहे। स्टॉल लावलाय टेबलवर, बुक्स वगैरे आहेत। इथे बुक्स आहेत सेलसाठी, चिल्ड्रन बुक्स आहेत, ॲडल्ट बुक्स आहेत। त्यानंतर इथे पण काही टॉयज वगैरे ठेवले आहेत आणि इथे प्लांट्स ह्या आहेत। स्टॉलवर काही प्लांट्स वगैरे ठेवले आहेत, तिकडे पण आपण जाऊया। आधी ह्या स्टॉलवर सामान काय आहे आहे ते दाखवते। तर ह्या स्टॉलवर काही सॉफ्ट टॉयज आहे आणि क्रिसमसचं काही सामान ठेवलं आहे। आणि ह्या स्टॉलवर आहे डॉल्स आणि हे छान वुलनचे कॅप्स, स्वेटर्स, एकदम लहान बाळांसाठी, 1 ते 2 महिन्यांच्या बाळांसाठी। तर इथे जी आजी बसली आहे ती स्वतः ते विणते वूल आणि ते तिने बनवलं आहे। आणि इथे काही प्लांट्स पण आहे तिच्याकडे सेलसाठी। हे जे डॉल्स आहे तिच्या ग्रँडचिल्ड्रनचे आहे। तर तेच कारबूट सेल म्हणजे काय, तर त्यांच्याकडे जे काही आयटम्स असतात खूप जमा झालेले आणि ते आता यूजमध्ये नाही आहेत पण चांगल्या कंडिशनमध्ये आहेत, असे आयटम्स ते विकण्यासाठी आणतात। तर कारबूट सेल असं का म्हणतात त्याला, तर यासाठी की हे सगळं सामान जे आहे, इथे ह्या स्टॉलवर बॅग्स वगैरे आहेत आणि काही शूज पण होते। ह्या स्टॉलवर काही डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत। तर सगळ्यांनी कार्स घेऊन सगळे आलेले आहे, कारच्या बोटमध्ये सगळं सामान घेऊन येतात आणि असं कारबूट्स ओपन करून हे सगळं सामान ते बाहेर टेबलवर विकण्यासाठी लावतात। आणि खूप कमी सामान असलं तर कारचं बूट ओपन करून ते कपडे वगैरे त्यामध्येच हँग करून सेलसाठी लावतात, त्यामुळे याला कारबूट सेल असं म्हणतात। तर इथे छान डेकोरेटिव्ह आयटम, क्रॉकरी आयटम्स होते ह्या स्टॉलवर आणि इथे असं ह्या मातीचा स्टॉलवर पॉट एव्हॉनचे पण प्रोडक्ट्स होता। आहेत, त्यानंतर शॅम्पू इथे कंडिशनर्स एक आहेत, एव्हॉनचे टिप्सचे, मला काही शॉवर प्रोडक्ट्स क्रीम, दिसले, तर शॉवर काही जेल वगैरे आहेत। ब्रँड न्यू पण सामान असतं, तर असं इथून मी नाही की क्रिशासाठी युजडच घेतलंय असतं। तर डिझनी इथून मी फ्रोझनचं क्रिशासाठी हे शॅम्पू शॅम्पू प्लस प्लस कंडिशनर घेतलं डिझनी फ्रोझनचं। आणि ह्या स्टॉलवरच काही त्यानंतर टॉवेल्स, कर्टन्स वगैरे आहेत, त्यानंतर डोअर कुशन मॅट्स कव्हर, आहेत, नॅपकिन्स आहेत, पिलो बॅग्स केसेस, वगैरे असं आहेत। सगळं काही विकायला होतं। त्यानंतर तर हे इथे आपल्या एक एका भारतीय माणसाचं शॉप स्टॉल आहे होतं, ज्यावर ज्यामध्ये मोबाईल काही फोन्स जुने आहेत फोन, आणि हेडफोन्स, डेकोरेटिव्ह काही आयटम्स वगैरे डेकोरेटिव्ह आहेत, आयटम्स, रिंग्स रिंग्स, आहेत, चेन्स, वॉचेस, ब्रासलेट्स वगैरे आहेत, काही चेन ब्रासलेट्स, आहेत। असं थोडं छोटं-छोटं काही सामान विकायला होतं। तर मोठं शॉप आहे हे पण। तर कारबूट सेलमध्ये फिरता-फिरता आम्हाला 3 वाजले आणि आता त्यांचं टायडी अप सुरू झालं आहे, कारण 4 वाजता हा सेल जो आहे तो बंद होतो। तर सगळ्यांचं आवरणं सुरू झालं आहे आणि आता आम्ही पण निघतोय घरी जाण्यासाठी। आम्ही काय घेतलंय कारबूट सेलमधून ते मी तुम्हाला दाखवते। तर आम्ही घेतलाय एक स्टूल, ज्यासाठी आम्ही आलो होतो आणि फॉर्च्युनेटली तो आम्हाला भेटला जसा हवा होता तसा एक्झॅक्टली। तर हा कॉर्नरमध्ये ठेवून यावर फ्लॉवर पॉट किंवा लॅम्प ठेवू शकतो। तर आम्ही लॅम्प ठेवण्यासाठी तो घेतला। त्यानंतर क्रिशासाठी मला एक हॅलोविनचं कॉस्ट्यूम तिच्या साईजचं भेटलं, तर ते पण मी घेतलं आहे तिच्यासाठी। खूप छान ग्रीन कलर आहे त्याचा। आणि माझ्यासाठी एक फरचं जॅकेट घेतलं आहे, तर ते पण माझ्या साईजचं भेटलं आणि मला जसं पाहिजे होतं तसं भेटलं, तर ते इथून घेतलं आहे। तर एवढं 4-5 वस्तू आम्ही इथून घेतल्या आणि फर्स्ट टाईम अशी आम्ही कारबूट सेलमध्ये शॉपिंग केली। तर छान वाटतं असं शॉपिंग करायला, अशी पण मजा येते। तर असा असतो इंग्लंडमध्ये कारबूट सेल। तर होप तुम्हाला हा मिनी ब्लॉग बघायला आवडेल। लवकरच भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।